राम राम मंडळी. कलम 302 विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता थोडंसं हादरून विनंती अशी करायची की 2 दिवस एपिसोड नाही टाकता आला, कारण दुखणं बाणं आजारी पडणं हे काय आपल्या हातात नसतं. आणि त्याच्यामुळं काय झालं, थोडा गॅप पडतो किंवा मला पण मस्त वाटतं. आता स्वतः परिस्थितीत नाही आहे की सांगावं, पण बोललं पाहिजे. आणि कसं होतं, गतजन्मीची पापे येती व्याधी रूपी. हा, ही पहिले फेडायला आलोय. देवीने सांगितले. आता ही बागलामुखीने सुद्धा सांगितलं मला, येऊ नको तू आमुष्याला. तो मला घेऊन मी जाणारच होतो, पण आजारा पडो काही करता येत नाही. ती जास्त होण्यापेक्षा आणि तोंडासून जाण्यापेक्षा आपलं थोडा निहार आराम करू. फोनसुद्धा मध्ये फोनसुद्धा घेणं बंद आहे सध्या. थोडासा आराम करतो. आजची जी स्टोरी आहे, आणि आज सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगायचा होता, ती वनौषधी आहे. संध्याकाळी 5 ते 9 या वेळेतच फोन करा. माणूस चांगला आहे आणि तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचवेल. सहकार्य करा. दुसरी गोष्ट अशी की आज आहे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज झालेला आहे. फक्त एकच, लय लाखो गुण आहेत त्यांचं, पण त्यांचा फक्त एक गुण जरी घेतला तरी 2026-27 ही जी भयानक वर्षे आहेत, ह्याच्यात तुम्ही तारलं जाताल, एवढं मला 100% वाटतं. दुसरी गोष्ट अशी की फटाके फोडणारे ते बुलट पाटील, मी शिवजयंती अमकं तमकं, यांचा मनातून निषेध करा. तोंडावर नका करू. ते एखाद्या दिवशी वेळ द्या तुम्हाला. हां, पण ह्याच्यातून एक देण्यात येतं की आजची नवीन पिढी कुठं चालली आहे नेमकी, आणि कोणाचं कोणावर नियंत्रण नाही, कंट्रोल नाही. आईबापात सुद्धा हात टेकले, त्यांना कोणाचा पर्याय देऊ. दवाखान्यापाशी, हॉस्पिटल अपघात दवाखान्यापाशी बुलेटने फटाकडं फोडतो, हे करतो. आई लोक त्याच्या आईबापाला सुद्धा नावं ठेवतात. अरे लय वाईट झालं. उद्या करू दे. आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी भोपाळमध्ये थोडी विचित्र स्वरूपाची घटना आहे. आणि अखिल भारतीय ठोकेकर संघटना असेल किंवा अखिल भारतीय महिलांची संघटना असेल, नवरा असून रंगारंग करणारी, यांचं जे गुप्त आणि सुप्त कार्यक्रम चाललेले आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्यांना एक्सपोज करणं, त्यांना जगासमोर आणणं, आणि तुम्ही न बिघडणं ही माझी गरज आहे. थोडी वेगळ्या प्रकारचा विषय का, तुम्हाला इसकटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. काय झालं, त्या भोपाळमध्ये एक शासकीय कार्यालय, त्याला आपण आपल्याकडं महसूल विभाग म्हणतात किंवा भूमी अभिलेख म्हणतात किंवा असं नाही का, जमिनीची सगळी कागदपत्र वगैरे तिथे मिळतात. त्या ठिकाणी 54 वर्षीय महिला, शिवाय तिच्या पतीचं निधन आपल्या कोरोना पिरियडमध्ये झालेलं आहे 2019ला. ते तिथं कार्यरत आहे आणि हाय पदावर, उच्च पदावर. ती बोलेरो गाडी बसायला 4 शिपाई बरोबर आमकं असं धरून चालत. मरणाचा पगार मारणाचा म्हणजे लय लय मोठा नसतो पगार, लाख असेल 1.5 लाख, ह्याच्या पुढं नसतो. पण त्याला खालून इन्कम आमकं तमकं 5-7 लाख असतं, असा विषय असतो. तुम्हाला आपलं कळायचं नाही. त्या ऑफिसमध्ये त्यांचा एक कनिष्ठ सहकारी होता. कनिष्ठ सहकारी कोणाला म्हणतात किंवा हाताखाली काम करणारा दुसरा एक अधिकारी. त्यांचा आपला मापात कार्यक्रम, 46,000 रुपये पगार, आणि अत्यंत चांगल्या, गुणवान, रूपवान अशी बायको. त्यांना 2 मुलं आहेत, आणि एक इंजिनियर झाला आहे आणि एक आता सेकंड इयरला आहे ॲडव्होकेट, म्हणजे वकील होण्यासाठी 5 वर्ष लागतात, तर त्याचं 2ऱ्या वर्षाला आहे. आणि घरभाडं तुमचं, ते सगळा खर्च, शिक्षणाचा खर्च काही शिल्केतला गड नाही, आपलं मध्यमवर्गीय. आणि 46मध्ये आज काय कात होत नाही, तुम्हाला माहिती आहे. 140 रुपये किलो शेंगदाणा झाला आहे नुसता. ह्यो सगळं सुखी कुटुंब चाललं त्या कनिष्ठ अधिकाऱ्यात चाललं होतं. मॅडम बरोबर ते दिवसभर फिरणं, मॅडमला पाणी आणून द्यायचं, येणे आणून द्यायचं. मॅडम ऑर्डरचा वरिष्ठ म्हणल्यावर काय, कुठल्या विषयावर बोलायचं काय, किंवा काय चर्चा करायची, रस्त्याने काय प्रसंग त्याच्यावर डिस्कस करायचं, मानवी मन असंच असतं.
तर ते कंटिन्यूचा जो सहवास आहे त्या कनिष्ठ अधिकारी, अख्खा त्याचे बोलणं चालणं, त्याचा रूप रंग, आणि त्याचं वय 46 आहे, ते बी काही कमी नाही. पण 8 वर्षांनी ही महिला मोठी असं ते, आणि अधिकारी यांचं तर जोखाड जुळलं बाबा. कसं जुळलंय? तिची वरिष्ठ महिला आहे आई, पैशाची काही कमी नाही. नुसतं झोपीत जरी हात टाकला तरी बंडल हाताला लागत, तुम्हाला नाही कळायचं. खाली असतात कधी, कुठं कुठं असतात, जुन्या गाड्यांनी सुद्धा असतात भरलेल्या. तशा प्रकारचं ते महिला, तिचं ती मन गेलं बा. आपलं बी जातं. तुम्ही बाजारात चाललाय का, जिराबी जवळून जा, दिल्याचा वास, ती लगेच कसं होतं, लगेच पाहिजे बा. मी ठेवल्या दुकानात वैशिष्ट्य सांगतो मला, गावाकडचे बरं का, आमच्याकडे सगळं शेवरिवडी आमकं तमकं असतं, बिळ. बाजार करायला गेलं ना, तुम्ही घ्या नका घेऊ. आता मी काय ते शुगर मुळे गोड काय घेत नाही विकत, पण बिळ घेतो आपण. त्यात मिठाई दुकानापासून गेलं ना, प्रत्येक पदार्थाचा एक वास असतो, खरबुजाचा वास बघा तुम्ही, फळांचा ह्याचा, थोडं मन भरल्यासारखं होतं, ध्यानात ठेवायचं. तसं ह्या घड्याचा गंध बाईच्या नाकात शिरला बाबा. आता अवघड कंडिशन आहे. आणि मग आपण म्हणतो ना, मन आहे, आत्मा नाही बरं का, आत्मा पांडुरंगासाठी, मन लय वाईट. त्याच्यावर जर कंट्रोल करता आला तर माणूस जिंकला, नाही तर त्याचं तुम्हीच सांगणार, नका काळजी करू, जगलो तर. आता इथं काय झालंय, त्याच्यावर गेला. पण आता तिने विचार केला, तिला एक मुलगी होती, ती अमेरिकेत होती, नवरा बरं होता, डोक्याला ताण नको लय. हे जुळवायचं, पण कसं जुळवायचं, पायनी डोकं लावलं मॅडमनी. मग त्याला सांगितलं आपल्याला आउटडोअर जायचं, काम आहे महत्त्वाचं, असते त्यांना कामं बी. गेले. मला थोडं अस्वस्थ वाटतंय, काय सकाळी आपण जाऊ, आता इथे कुठेतरी लॉज घेऊ. गाडी होती, शिपाई ड्रायव्हर होता, आणि नेहमीची पद्धत अशी होती की 2 रूम बुक करायचे, ते एक मॅडमसाठी सेपरेट, आणि तो ड्रायव्हर होता गाडीचा, ते बी शासकीय माणूस तो, आणि तो कनिष्ठ अधिकारी, हे दोघं गडी एकत्र राहू शकतात, त्यांना काही अडचण नाही, 2 रूम. बरं, ही गाडीत मॅडम आत गेल्या, ते म्हणजे बघ करा, चौकशी करा जरा कसं काय. दोघांनी 2 रूम घेतल्या. म्हणजे संध्याकाळी 9 वाजता जेवण करू आपण, जेवण करायला गेले. शिपाई काही जेवत नसायचं मॅडम समोर, म्हणजे आपलं नको बा, लेवर ओराडता आणलं, एकसही मारले तर आपण घरी. वडापावची गाडी टाकण्यापेक्षा ही बरं आहे, म्हणजे सरकार नोकरी मिळत नाही लोकांना. ती सगळं झालं ते जेवायचं. हे कनिष्ठ अधिकारी आणि मॅडम जेवत असताना ती मॅडमनी तर सांगितलं बा, टाईम लावते, बरोबर 11 वाजता मी दरवाजा ओपन ठेवेल, तुम्ही आता यायचं, लय महत्त्वाचं बोलायचं बरं का. आता तुम्हाला सांगतो, हा नोकरीचा प्रश्न असतो, सर्व्हिस असती, पोरा शिक्षण चालू आहे, हा बंधनात जखडलेला माणूस आहे ना, अशी असलं वाकड तिकडे करायला 100 वेळा विचार करतो. खरी गोष्ट आहे बरं का. बरं कोणी वरिष्ठ त्यांनी सही मारले तर आम्ही डायरेक्ट घरी. त्याला वाटलं बा, अरे आता बनलं तू. आणि 54ची होती, पण बायाची हायफाय परदेशी कंपन्यांचाच मेकअप लावायची, इथला आता लोकल कार्यक्रम नव्हता. ते मॅडम मी जगल का, काही महत्त्वाचा विषय आहे का, नाही सांगा ना. द्यायला ठेवा, पुरुष कुठलाही डायरेक्ट, म्हणजे ओपन स्पेसला ठीक आहे, पण एखादी बाई डायरेक्ट लॉजमध्ये बोलावते म्हणलं गरबाडतोच ना, विचार करतो ना. मला बोला ना, मी प्रयत्न करतो काय ते, नाही ना म्हटलं 11ला कंप्लेंट, मी दरवाजा ओपन ठेवेन, आता यायचं. बरं. याला वाटलं आता जगला तर जगला, मेला तर मेला. आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात की आपली इच्छा नसताना आपल्या त्या लादल्या जातात, आपल्याला ते सहन करावं लागतं, बघावं लागतं. आणि जो त्याच्यातला लय टाकाव माणूस आहे त्याला ती किरकोळ असतं, पण बापजल मी त्याच्या नादी जे लागलेला नाही त्या माणसाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती. 11 वाजल्या, हे आपलं उठलं, चप्पा नको घालाय म्हणला, काय होतं, गेलं बा तिकडे, कपडे पूर्ण घालून गेलं, दार लावलं.
दार लावलं गेलं. म्हणलं हवा मी आता म्हणजे एक इच्छा म्हणून तुम्ही मला थोडंसं या बाबतीत सुख द्या. माझी कुठली तक्रार नाही, काही नाही, काही नाही. म्हणला मग आता काय करू आता, म्हणजे आता करणार काय ना. चालते पण मी 2 पोरं आहेत, एक आहे नोकरीला पण माझं शिक्षण आहे, माझं सगळं. तू मला काय करायचे, मी आहे, मला काय लागेल 10-5 लाख रुपये मी देते, तसा विषय नाही. पण तुमचा स्वभाव वगैरे आवडला मला. आणि आजकाल चालतो सगळीकडे चालली. हंबी नंगा तुम्ही नंगा नंगा साराचा म्हणा, तुम्ही काळजीच करू नका. लाईटी बंद झाल्या, पंखा चालू राहिला, हा बस. लावलं दार, कपडे ओके, म्हणजे कपड्याची काही गरज नसते. कपडे फक्त बाहेर फिरायला आपल्याला दिसू नये बोंगळे म्हणून, तिथं काय कपड्याची गरज नाही. ओके काय करा होऊन द्या, त्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही. ती जी वरिष्ठ महिला आहे, अधिकारी, इतकी काय खोत झाली, वा वा, एक नंबर. हा विषय लांबला किती माहिती आहे का. आणि बघा नीती कसं काम करते. ती जी सुरुवात झाली ना, आता हे याचं घरदार आहे, आमकं बायकापोर, ही ह्याचा सांगडा व्यवस्थित काढायचं काय टेन्शन आहे का. डबल सांगडा काढायला पाळ्याली 46व्या वर्षी. आयला मला थोडं शक्तिवंत का औषध काजू बदाम चालू करावं काय नको, आता काय अवघड झाली. घरचा सांगड्याला थोडं हे दिलं, आराम दिला. बाहेरचा ओढायला सुरुवात केली, काही इलाज नाही त्याला. फुटबॉलनी सांगडा काढता काढता 2-3 महिने गेले. आता बघा तो विषय असा झाला आहे, ती वरिष्ठ महिला याची कामक्रीडा करण्याची पद्धत किंवा त्याचं काय असेल ते टायमिंग, त्याचं काय असेल तो फॉर प्ले, त्याचा काय असेल तो आफ्टर प्ले, मितभाषीपणा ह्याच्या इतकी वाळून गेली की तिने ठरवलं. म्हणजे श्रीमंताचं लय आवड होतं बरं का. म्हणजे त्यांना काय पाहिजे ते लगेच मिळू शकतात. हा माल असतो, द्यायलाच नाही, सोपं नाही ती. आता आमचं एक बाच आहे, त्याला 90 एकर जमीन आहे तुम्हाला सांगतो, आणि एकुलता एक. ते एक भाऊ आहे, पण तो बाचा लहान होता तेव्हा त्याच्या आज्याला तो म्हणला, तो बाचा कसा आहे, मला ही चिमणीच पाहिजे पकडून. मग त्यांनी एक माणसाला बोलावलं. तिथं ठाकर जास्त आहेत, म्हणजे येतात ती फिरतात आपले ह्याला कामाला. चिमणी पाहिजे. ते म्हणले 2 पायल्या तुला ज्वारी घालतो, तू चिमणी धरून दे. कशी धरली त्यांनी, दोर त्या फासे टाकले 5-6 ठिकाणी, काय धरली ती धरली, चिमणी आणून दिली. चिमणीचं पाय बांधून त्या बारीक पोराच्या हातात चिमणी दिली, आपल्या वाच्याच्या, आपल्या सबस्क्रायबर वाच. म्हणजे श्रीमंत माणसाला चिमणी बघितली ना खेळणं म्हणून. आता आपण काय करतो, 1 रुपयाला 30 ट्रक मिळायची बघा, कमेंटमध्ये सांगते ट्रक लई नाद मला, तुम्हाला सांगतो. म्हणजे तिथं बघणं, तिथं असणं. मी लय आमचं ऊसाचं क्षेत्र आहे, जरा एखादी ट्रक बरं आली लहानपणी कुठं, ती ऊस कशी वरती, तिथं जागेवर कशी हलती, कशी वळती, मला लय आवडायचं ते असं. ती ट्रक आम्ही खेळायचो रुपयावर, ह्या लोकांना चिमणी मिळाली, याला म्हणतात श्रीमंताचे चोचले. ते तसं ते असं त्यांच्याकडं. तसं ह्यांचा रंगारंग कार्यक्रम 6-7 महिन्यानंतर त्या बाईने ठरवलं की इकडं पोतभर पैसा आहे, तिकडं पोतभर पैसा आहे, सगळा माझ्या कंट्रोलमध्ये. ह्या इथून पुढच्या आपली लैंगिक सुख बागवण्यासाठी, भावना बागवण्यासाठी याला ठेवायचा बा, म्हणून हा अखंड मला पाहिजे. आता तो त्या घरातला करता पुरुष होता, कारण एका मुलाचं अजून शिक्षण चालू आहे, ते बायको आहे सगळं. त्यांनी सांगितलं तू घटस्फोट द्यायचा कायदेशीर काय, आणि माझ्याशी लग्न करायचं. म्हणजे ही चांगलं आहे बा. कुणाचं हत्यान खुनन मारामाऱ्या करूच तर हे चांगलं आहे, एक चांगला पर्याय. ती वरिष्ठ अधिकारी होती, भरपूर पैसा. म्हणला कसं शक्य राव, मी म्हणला लहानाचा मोठा केलोय, मारणाचं शिकलोय, मास्तरचा मार खाल्लाय, कॉलेज केलंय, रूमला राहिलोय, घाताने करून खाल्लंय, नोकरी लागली देवाच्या दयाने, बायको आहे. म्हणजे एक माणूस स्वतःच्या फेजमध्ये जगतो ना, सोन्यासारखी मुलं आहेत सगळे. आता घटस्फोट काय देऊ, माझी बायको माझ्या लय जीव आहे, अमकं तमकं.
नाही, घटस्फोट द्यायचा, माझ्याशी लग्न करायचं. आता नाही म्हणावं तर नोकरी जाईल, लक्षात घ्या. मला विचार करायला टाइम द्या. हिने आपलं पुढल्या ओढ्यात असं केलं. ठीक आहे, ह्याचा काय रिस्पॉन्स नाही. बायकोला आला, बायकोचा हातात घेतला, डोळ्याला पाणी आलं. म्हणला महिने अटलं झालं, नोकरी तर सोडू शकत नाही, पोरा शिक्षण चालू आहे, आपल्या म्हातारपणाची सोय आपण केली नाही अजून, आणि तुला घटस्फोट देऊन मी माझं लग्न कशी ती म्हणते. बायको समंजस होती, म्हणली त्या आपले वरिष्ठ आहेत का त्यांच्या तक्रार करू नका, काय करा, काहीतरी मार्ग निघेल ह्याच्यातून. मग तुम्ही म्हणलं मी काय सांगणार, नाही म्हणून सांगितलं. नाही बरं, ठीक आहे. अशी वेट अँड वॉचची भूमिका राहिली. गेला अजून महिना 2 महिने, रंगरंग मात्र कमी नव्हतं, ते चालूच होतं. तर तो कायम पाहिजे होता त्या वरिष्ठ महिलेला. 2 महिने गेलं, यांचं काय होत नाही, जात नाही. तिथपासून ती म्हणले काय व्हायनाच, काय निकाल नाही, काय झालं नाही, विचार चालू आहे अजून. आमच्या सासऱ्यांना पण सांगितले, बायकोचं माझं बोलणं झालं बरं का, पण कसं होतं, अजून काय निकाल म्हणजे अजून काय कळा ना काय करावा. तो वाढला होता का, त्याला त्याचं कुटुंब सोडायचं नव्हतं. ठीक आहे, रविवार दिवस लय खतरनाक. रविवारी लय लफडी होत्यात, तुम्हाला सांगतो. सुट्टी असते, सरकारी बिरकारी लोक आहेत किंवा काय, 8-6 5-6 दिवस कमावलेला माल रविवारचा बऱ्याच ठिकाणी घालवला जातो. ह्या रविवारी ती वरिष्ठ महिला म्हणली इथं या, पेंडिंगची कामं आज तुम्हाला करायच्यात. हा, करायचं 2-3 तास. आता वरिष्ठाचा आधार आहे, मानवच लागतो. नवऱ्याने हाणलं, पावसानं जोडापलं, सांगतो कोणाला, मला करतो. ते लागलो कामं करायला लागल्यानंतर ही वरिष्ठ मला डायरेक्ट त्याच्या बायकोकडं घरी, आणि तिला म्हणले चला चहा घेऊ आपण हॉटेलमध्ये. तिला सगळं माहीत होतं, तुमची 2 मुलं सुद्धा पाहिजेत मला. कुठे आहेत ते, आहेत ना मॅडम सगळं. ते 3घी गेल्या, भाऊ 2घी गेल्या, 2 मुलं आले. त्या कुटुंबाला त्या वरिष्ठ महिलेने एक ऑफर दिली, मी तुम्हाला 20 ते 22 कोटी रुपये कॅश देते, तुम्ही ह्या व्यक्तीला घटस्फोट द्यायचा, मुलांना सांगितलं तुम्ही सोडायचा, आणि माझी काही अडचण नाही. मध्ये आधी तुम्हाला ते 8-5 दिवसांनी एकदा भेटू शकतात, मला काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला लग्न करायचं आहे. हा, प्रत्येकाची लगेच चालू झाली दिमाग. आता मुलांची मानसिकता तुम्हाला माहिती आहे ना, काहींचं लय चांगली येतं, आणि काही अक्षरशः रातच्या शिळ्या तुकड्या माथारी मारतात. अवघड आहे. बायको लगे इकडं दागिनं बिगिन कोटीचा खेळ आहे, सोपं आहे का? कसं मॅनेज झालं, काय झालं, डिस्कस काय झालं हे काय सांगता येणार नाही. पण ह्या कलियुगामध्ये 2 मुलं त्या बापाने स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी घालवलं होतं. बायको यांनी 3घांनी परवानगी दिली, माल द्या बा, ही ब्याज नको. ही परिस्थिती आहे महाराज आज पोरशेची. त्यांना राजा हो, जीवाला नाही ना त्याला किंमत नाही. त्याच्यासाठी जगताय, कष्ट करताय, पाळताय, रेल्वेचा प्रवास असू, रानात काम कष्ट करू, रातची दारी धरायची असं, सापी चुकाटा बघू. 99% प्रेम करा सगळे, 100% प्रेम फक्त स्वतःवर करा. हा, जीवाला कुठं देवाला जाऊशी वाटलं जा, जीवाला काय खाऊशी वाटलं का, हा काय हरकत, मनातली इच्छा मारू नका असं म्हणून. कारण ह्या पृथ्वी तलाव त्यांना ठेवा, शेवटचे तुम्ही फक्त एकटे आहेत. पुन्हा ही सगळं मायाचं वत. हा, दिली परवानगी. अशी लोक वेळ काढत नाही, लगेच तेवढी रक्कम ट्रान्सफर म्हणले, ते हे नाही देता यायची, असे नाही द्यायची, ते प्रॉब्लेम असतो बराच. पत्याने घ्या, कशी आहे ती तुमचा प्रश्न. सह्या झाल्या त्या, तो आधी काय त्यांचा बाप होता त्याला घटस्फोट दिला. 20% त्याच्या मनावर सुद्धा परिणाम झाला त्या गोष्टीचा, की खरंच आपण आयुष्यभर जगतो, ही योग्य व्यक्तीसाठी जगत होतो का आपण. त्यांनी अक्षरशः सर्वांनी मिळून मला विकलं, नाही इलाज असतो. मग आता लग्न होण्याची प्रोसेस असून बाकी त्यांची, पण तो विषय ती
घटना संपूर्ण न्यूज मीडिया पेपर सगळीकडे त्या ठिकाणी आली आणि कलियुगात हेही होऊ शकतं. स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी, धनासाठी 2 मुलं आणि 1 बायको मिळून स्वतःचा नवरा विकू शकतात. याच्यापेक्षा काय दुर्दैव असावं. आणि तशा कालखंडात आलोय आता जन्माला आपण, मग जगायला काय हरकत नाही. व अजून काय काय होते. रामकृष्ण हरी माऊली.